जय शिवरायांनो, स्वागत आहे आपल्या डेली अपडेट यूट्यूब चॅनलचे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये जे कसा हवामान अंदाज असणार आहे। तर बघा मित्र, जर का तुम्हाला व्हॉट्सअपवरती डेली जे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज हवे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला येऊन जायचं किंवा तुम्ही गुगलवरती जाऊन HGTechWati.in असं सुद्धा सर्च करू शकता। सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर जे खूप साऱ्या पोस्ट जे येतील तर तुम्हाला त्यातील कोणती जी ती पोस्ट असेल ती ओपन करायची। ओपन केल्यानंतर त्याला जे ते अशा प्रकारे स्क्रॉल जरा करायचे, त्यानंतर तुम्हाला एक WhatsAppचा लोगो मिळेल। त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही WhatsApp ग्रुप जे ते जॉईन होऊन जाता आणि तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डेली जे ते हवामान अंदाज इथं मिळत राहतील। चला तर मित्रांनो, आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला जे ते सुरुवात करूया। ओके, तर बघा मित्र, महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यापासून सातत्याने हवामानात जे ते बदल होत आहे। हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। सध्या राज्यातील वादळी पावसाचे सत्र सुरू आहे। जवळपास 15 ते 16 दिवसापासून वादळी पावसाचे सत्र सुरू असून रोज भाग बदलत कुठे ना कुठे पाऊस होत आहे। विशेष म्हणजे काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून अवकाळी पावसाचे सत्र केव्हा थांबणार, हाच मोठा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे। एकीकडे शेतकरी बांधव अवकाळी पाऊस थांबला पाहिजे म्हणून देवाकडे साकडे घालत आहे, तर दुसरीकडे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे। राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान होत असून गेले काही दिवस राज्यातील विविध भागात वादळी पाऊस हजेरी लावताना दिसत आहे। दुसरीकडे मुंबईसह कोकणात गेल्या 2 ते 3 दिवसापासून उष्णतेची लाट येत आहे। विशेष म्हणजे आगामी काही दिवस या परिसरात उष्णतेची लाट कायम राहणार असा अंदाज जे IMDने नुकताच दिला आहे। तथापि आज अर्थातच 28 एप्रिल 2024ला राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असल्याने आज बीड, धाराशिव, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस होणार असा अंदाज आहे मित्रांनो। यामुळे मराठवाडा आणि विदर्भ विभागातील या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। दुसरीकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। त्यामुळे येथील नागरिकांना खूपच आवश्यकता असेल तेव्हाच दुपारी घराबाहेर पडावे, अन्यथा घरातच थांबावे असे आवाहन करण्यात आले। तर मित्र, अशा प्रकारचा काय हवामान अंदाज होता मित्र। तर मित्रांनो, भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।